जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये BHR घोटाळा गाजलेला होता आणि त्यानंतर मात्र अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. यामध्ये सुनील झवर जे आहेत, जळगावचे रहिवासी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हे या घोटाळ्यामध्ये प्रमुख सूत्रधार असल्याचं मानलं गेलं आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासह त्यांच्या परिवारातल्या मुलाला देखील 6 महिन्याचा कारावास भोगलेला होता. मात्र ही कारवाई आपल्यावरती चुकीच्या पद्धतीने केली गेली अशी त्यांची धारणा होती आणि या संदर्भामध्ये त्यांनी शासनाकडेही तक्रारी केलेल्या आहेत, तपास अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि न्यायालयात सुद्धा त्यांनी या संदर्भात आपलं पिटिशन दाखल केलेलं आहे. आणि या सगळ्यानंतर स्वतः सुनील झवर यांच्या तक्रारीवर तपास अधिकारी जे आहेत भाग्यश्री नवटके यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येतं आहे. स्वतः सुनील झवर आपल्यासोबत आहेत. भाऊ, नक्की तुमच्यावरती काय आरोप होते? तुम्हाला या BHR घोटाळ्यात प्रमुख सूत्रधार मानलं गेलेलं होतं. काय घोटाळा होता? मी 2016ला औसायक होता पतपेढीवरती. त्यांनी 7 प्रॉपर्ट्यांचे ऑप्शन काढलेले होते. त्याच्यातले 3 ऑप्शन मला लागले, 4 ऑप्शन दुसऱ्यांना लागले. आणि 2020ला यांनी गुन्हा दाखल केला. तो कमी भावात प्रॉपर्टी घेतली. पण 4 लोकांवरती गुन्हे दाखल नाही केले त्यांनी, फक्त माझ्यावरती गुन्हे दाखल केले. आणि माझ्यासोबत जे 4 लोक टेंडरमध्ये होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही केला त्यांनी. आणि 2016-20ला केलं. आणि जे प्रॉपर्ट्या मी घेतल्या त्याच्यात माझा मुलगा भागीदार आहे असं खोटं भासून त्यालाही 6 महिने जेलमध्ये टाकून दिलं. कोणत्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही या BHRच्या प्रॉपर्टी विकत? साई मार्केट अँड ट्रेडिंग कंपनी प्रोप्रायटरशिप संस्था आहे. मी न्यायालयात 10 वर्षाचे इन्कम टॅक्सचे रिटर्न डॉक्युमेंट सर्व दिल्यानंतर माझ्या मुलाची बेल झाली. मी सर्व खोटंच केलं का ह्या भागीदार आहे असं आहे. तुमचा काही संबंध नाही या गुन्ह्याशी? माझा कवडीचाही संबंध नव्हता. एका रात्रीत 3 ठिकाणी गुन्हे दाखल केले. एका रात्रीत 135 पोलीस जळगावला रेडसाठी आले. माझ्या ऑफिसमध्ये पंचनामा त्यांनी बोगस केला. माझ्या माणसं हजर नसताना, म्हणजे माझ्या माणसांच्या घरी रेड केली. ते त्यांच्या घरच्या पंचनाम्यात त्यांना इथं पण हजर दाखवलं. सर्व बोगस कार्यक्रम केला त्यांनी. कोणी केलं हे सगळं? 9% मॅडमच्या सांगण्यावरून चालू. ते SIT प्रमुख होते ना, त्यांच्यामुळेच झालं सर्व ते. मग पुढे काय त्याच्यानंतर तुम्ही काय? त्याच्यानंतर माझी बेल झाल्यानंतर मी सर्व म्हणजे आपल्या पेपरला न्यूज दिली, पूर्ण पेपर फुल पेज. आणि त्याच्यानंतर मी सर्व RTIमध्ये माहिती अधिकार सर्व पेपर काढून शासनाकडे कंप्लेंटी केल्या. ज्याच्यात जी कंप्लेंट आहे तिच्या मूळ सह्या नाही आहे कंप्लेंटवरती, ना तिच्या तक्रारीवरती, ना जबाबावरती. आणि ते ती मूळ तक्रारदार होती ना डेक्कनची, काय नाव होते, घोरपडे. तिचे मी फॉरेन्सिक लॅबला सह्याचे नमुने पाठवले. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला तर एका माणसाच्या सह्याने वेगवेगळ्या सह्या. मग मी CIDला कंप्लेंट केली शासनाकडे. शासनाने CID चौकशी बसवली आणि CIDचा रिपोर्ट आत्ता आलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की ह्या सगळ्या तुमच्यावरती जे काही गुन्हे दाखल करण्यात आले, तुम्ही म्हणता की हे सगळं बोगस होतं, याच्या पाठीमागे काही राजकारण आहे? ते मला माहीत नाही, पण मॅडमने सर्व खोटे कामं केले. राजकारण बी असू शकतं, त्याच्यात काही वाद नाही आहे. कोणत्या मॅडमांनी खोटे कामं केले? 9% मॅडम, भाग्यश्री 9% आणि सुचिता खोकले IO. मग तुम्ही या सगळ्याच्या विरोधात आता? मी कोर्टात पण आहे, माझं पिटिशन लावलेलं आहे. आणि त्याच्या आधी शासनाने यांच्यावर गुन्हे दाखल केले. नाही तर मी असे कोर्टात उभं यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी. शासनाने जे काही तुम्ही म्हणता की भाग्यश्री 9%च्या विरोधात गुन्हे दाखल केले, तर त्या पाठीमागे काय कारणं दिलेली आहेत? तुम्ही आता सगळ्याचा अभ्यास केला या प्रकरणाचा? असं आहे, कोणतीही प्रॉपर्टी परचेस केल्यानंतर 3 वर्षाच्या आत त्याला खालच्या कोर्टात कोणी चॅलेंज केलं नसेल तर ते कंप्लेंट घेऊनही फेकून द्यावं असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याच्यानंतर यांनी 4 वर्षानंतर खोटी कंप्लेंट घेऊन एका रात्रीत सर्व गुन्हे दाखल करून, आणि आता माझ्यासोबतच 24 लोक होते दुसरे ज्यांनी कर्ज नील केले, तेही होते. त्यांनी पावत्या ॲडजस्ट केल्या. आणि पावत्या ॲडजस्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश पण आहेत, म्हणजे चंद्रचूड साहेबांचे जॉईंट बेंचचे आदेश आहेत. पिटिशन नंबर मी तुम्हाला सांगतो, 196 काय 2004चं येते. कोर्टाचेच ऑर्डर येते पावत्या मॅचिंग करा म्हणून. पावत्या मॅचिंगचा काय विषय आहे? 196/2004. पावती मॅचिंग काय विषय असेल? म्हणजे पावती मॅचिंग असं आहे, जे आता लिक्विडेशनमध्ये लोक कर्ज भरत नाही, पण ज्यांच्या ठेवी अटकलेले आहे, ज्यांचे कर्जदार आहे त्यांनी 30% 40% रोकडा भरायची आणि बाकी कर्जदारांच्या पावत्या परचेस करून जमा करायच्या त्यांच्या खात्यात. म्हणजे ह्या तुमच्या प्रकरणाच्या अगोदर एक BHRचा घोटाळा गाजलेला होता. तो म्हणजे की अनेक ठेवीदारांनी BHRमध्ये आपल्या ठेवी गुंतवल्या होत्या. मॅच्युरिटी संपल्यानंतर सुद्धा त्यांना पैसे मिळू शकलेले नव्हते आणि त्यानंतर मात्र प्रशासनाने BHRच्या प्रॉपर्टी गोठवल्याचं सांगितलं जात होतं आणि नंतर तुम्ही या प्रॉपर्टी घेतल्या.
जो घोटाळा झाला होता तो जुने डायरेक्टर बोर्ड होते. मी त्या संस्थेत डायरेक्टर पण नाही, संचालक नाही, कर्जदार पण नाही. मग तुमचा या घोटाळ्याशी कसा संबंध? माझा संबंध फक्त प्रॉपर्टी ऑप्शनमध्ये घेतल्या म्हणून आला, बाकी माझा कवडीचा संबंध नाही या BHRशी. किती कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी तुम्ही विकत घेतली? मी 5,11,00,000 रुपयाच्या 3 प्रॉपर्टी. हो. पण एक असं सांगितलं जातं की या प्रॉपर्टी कोट्यावधी रुपयांच्या होत्या आणि त्या अगदी मातीमोल किमतीत विकल्या. यांचा जो व्हॅल्युअर होता अंकलंगी म्हणून पुण्याचा, हा एक नंबरचा खोटारडा व्हॅल्युअर आहे. जळगावच्या 3 व्हॅल्युअरनी, युनियन बँकेच्या व्हॅल्युअरनी, सर्वांनी 3 कोटीच्या आत त्याची व्हॅल्युएशन काढली. ही 64 वर्ष जुनी प्रॉपर्टी आहे. या व्हॅल्युअरनी 15 वर्ष जुनी दाखवली. माझ्या जी प्रॉपर्टी घेतली त्याच्या शेजारी ॲक्सिस बँकेने 1 वर्षानंतर एक प्रॉपर्टी विकली, माझ्यापेक्षा डबल, आणि त्याच भावात विकली. तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हटलं की भाग्यश्री नवटके या ज्या पोलीस अधिकारी होत्या त्यांनी सगळं बोगस चौकशा केल्या, बोगस अहवाल दिले. त्यांनी असं का केलं असं वाटतंय तुम्हाला? त्यांनाच माहिती कशासाठी केलं. इथं जळगावला त्या असताना त्यांनी 6 महिने चौकशी केली या प्रॉपर्ट्यांची, तेव्हा त्यांना काही आक्षेपार्थ काही वाटलं नाही. कोरोना पिरियडमध्ये 6 महिने त्यांनी चौकशी केलेली त्या प्रॉपर्ट्यांची. फक्त इथून पुण्याला ट्रान्सफर झाली आणि एका रात्रीत त्यांना स्वप्न पडलं त्या प्रॉपर्ट्यांमध्ये. 6 महिन्यापर्यंत त्यांनी चौकशी केली आणि चौकशी कागदपत्रही घेऊन गेले इथनं सोबत. मग यात हे हेतू पुरस्कार केलं त्यांनी सर्व. पण या पाठीमागे एक चर्चा पण आहे मोठी की राजकीय दबाव असल्याची एक शक्यता व्यक्त केली. कोणाचा राजकीय दबाव? तेच विचारतो की कोणाचा असू शकतो. असेल ना कोणाचा, लोकल राजकारण्यांचा. या सगळ्या घटनेमध्ये तुमच्या विरोधामध्ये तक्रार कोणी दिलेली होती की ज्या माध्यमातून तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले होते? तक्रारदार रंजना घोरपडे पुणे यांनी तक्रार दाखल केली, पण तिची ती खोटी तक्रार होती. जेव्हा याचा रिपोर्ट आला फॉरेन्सिक लॅबचा त्यावेळी तिने घर सोडून दिलं होतं. जेव्हा CID चौकशी करत होती त्यावेळी तिने सोडलं का कुणी सोडायला लावलं माहीत नाही. त्याच्यानंतर मी स्वतः CIDनं म्हटलो तर तुमच्या ज्या PI लोकांनी कंप्लेंट घेतली आहे त्यांना बोलवा. मग त्यांनी रायटिंगमध्ये लिहून दिलं का कंप्लेंट नव्हती, वरतून प्रेशर होतं म्हणून मी खोटी FIR फाडली. हे CIDकडे रायटिंगमध्ये आहे. तसंच पिंपरी चिंचवडला केलं. मालती साबळे म्हणून कंप्लेंटंट आहे, 72 वर्षाची बाई आहे ती. तिने रायटिंगमध्ये दिलं का कंप्लेंटशी माझा काही संबंध नाही आहे. आणि तिथं पण त्या PIनी लिहून दिलं. कुणी नसताना म्हणजे तक्रारदार नसताना मला प्रेशर आणलं आणि म्हणून मी खोटी तक्रार फाडली. हे सर्व रायटिंगमध्ये 3 ठिकाणी. म्हणजे तुमच्या विरोधात कोणती तक्रारदारच नाही आहे, म्हणजे सगळ्या खोट्या खोट्या तक्रारदार आहे, सर्व खोट्या. हे मी सांगत नाही, CIDच्या रिपोर्टमध्ये आलं आहे. आणि ज्यांनी तक्रार नोंदवली आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी लिहून दिलेलं आहे रायटिंगमध्ये. आणि याचे फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्टही महत्त्व. दुसरा अजून एक आपल्या चर्चेमध्ये एक विषय निघाला की BHRचा जो काही विषय आहे की जेही लोक या संबंधित आले ते मात्र कारागृहाची हवा खावी लागलेली अशांना. नक्की BHRची प्रॉपर्टी शापित आहे. इथं आधी सेट उलन मिल होती, नंतर कोकटाजींनी विकत घेतली, एक्सपोर्ट युनिट लावला. चालू झाला त्या दिवशी एक्सपोर्ट युनिट बंद झाला. ज्या दिवशी BHRला विकले त्या दिवशी एक्सपोर्ट चालू झालं. BHRचे डायरेक्टरही जेलमध्ये गेले, लिक्विडेटरही जेलमध्ये गेला. आम्ही प्रॉपर्टी घेतल्या ऑप्शनमध्ये, आम्ही जेलमध्ये गेलो. आता मॅडमनी याच्यामध्ये हात टाकला तर मॅडमलाही ते त्रास होतो. ती BHRची प्रॉपर्टी शापित येते. पण तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की या पाठीमागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यांचं काय झालं पुढे? कुठलं जे राजकीय तुमच्या विरोधात ज्यांनी षडयंत्र रचलं? सर्व ज्यांनी BHRवरती लक्ष दिलं सर्व थप्पील लागून गेले. कोणी असो ते, घेणारे असो का काड्या लावणारे असो, सर्व थप्पील लागून गेलेले. BHR शापित आहे. BHR 100% शापित प्रॉपर्टी येते. कर्ज ज्यांनी ठेवी गुंतवल्या, ज्यांनी ठेवी गुंतवल्या त्यांना, ज्यांनी ठेवी गुंतवलं ते तर, पण ज्यांनी कर्ज भरलं ते जेलमध्ये गेले. तिथं तुम्हाला या अगोदर माहित होतं? कुठलं? BHRच्या? नाही, आता आल्यानंतर अभ्यास करतो नाही. कोण हे 20 नंतर मॅडमने सर्व अक्कल दिली. आजपर्यंत आमचा काही संबंध नव्हता पोलीस स्टेशनने. माझे संबंध सर्वांशी होते. मग हे जेल बिल हे आल्यानंतर सर्व अक्कल आली नाही. दाखल झाला. तुम्ही कोणाकडे तक्रार केल्या होत्या आणि कशा पद्धतीच्या तक्रारी केल्या? मी शासनाकडे पुराव्यासहित तक्रारी केल्या. माझ्यासाठी जी नस्ती बनवण्यात आली होती अटक करण्यासाठी, तिचे पाने भाग्यश्री 9% खोकल्या मॅडमने बदलून टाकले, मूळ नस्तीचे, आणि दुसरे पाने लावले तिथं. ते मूळ पानेही मला मिळाले. एका माणसाने मला बाय पोस्ट रजिस्टरद्वारे पाठवले. ते मूळ पाने आणि नस्तीचे बदलवले पाने दोन्ही मी पोलीस आयुक्तांना पाठवले. त्याच्यातले खरे कोणते त्यांनी उत्तर आलं त्यांचं, याच्यात आम्ही काही बोलू शकत नाही म्हणून. मी फायलीचे पानं बदलून टाकले यांनी येण्या जाण्याचे भाड्याचे खोटे बिलं लावले, जेवणाचे खोटे बिलं लावले.
23 तारखेपासून हॉटेल बुक करून ठेवली होती. गुन्हा तर 26ला दाखल झाला, पण 23पासून हॉटेल बुक करून ठेवल्या होत्या त्यांनी. कशी लग्नाची वरात येणार होती इथं. हे ठरवूनच कार्यक्रम केला होता सर्व त्यांनी. ठरवूनच तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न झाला. 100%. पुढची काय भूमिका आहे आपण? काही नाही, मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार आहे या गोष्टीमध्ये. शेवटपर्यंत मी लढा देणार आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत. त्यांच्या पण आम्हाला 6 महिने मला आणि माझ्या मुलाला बेकायदेशीर आणि जेलमध्ये ठेवलं. याच्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईल मी. पण जे सांगितलं जातं की या प्रॉपर्टी मातीमोल भावात घेतल्या गेल्या, हाच मोठा घोटाळा आहे. तर मी पुणे कोर्टात रायटिंगमध्ये दिलेलं आहे, ह्या प्रॉपर्ट्या कोर्टाने जमा करून घ्यावं त्यांच्याकडं निकाल लागेपर्यंत, किंवा याचा परत ऑप्शन काढावा, काय व्हॅल्यू होते ते पाहावं. हे सर्व त्या अकलंगी जो आहे यांच्या व्हॅल्यूवर, त्यांनी खोट्या व्हॅल्युएशनवरती यांची दुकानदारी चालू आहे सर्व. आता जसं तुमच्या विरोधामध्ये राजकीय घटनेमुळे किंवा राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल झाल्याचे एक सांगितलं जातं किंवा एक चर्चा आहे ती. तसं आता अशी पण एक चर्चा आहे की बाबा भाग्यश्री 9% जो काही गुन्हा दाखल झाला याच्या पाठीमागे पण राजकीय दबाव आहे. राजकीय दबावने मी पुराव्यासहित दिलेले, काही राजकीय दबाव नाही आहे. खोटी कंप्लेंट नाही, माझी पुराव्यासहित आहे. भाग्यश्री 9%ची खोटी कंप्लेंट होती, मी पुराव्यासहित दिले आहे. आणि ते बी डिपार्टमेंटचेच पेपर दिले, RTI मध्ये मागवलेले. माझा एकही पेपर लावलेला नाही मी. आणि ते असंही नाही झालं तरी मी न्यायालयात उभाच आहे फौजदारी दाखल करण्यासाठी. आज न उद्या 15 दिवसात तोही निर्णय येणार आहे. आता त्यांच्या विरोधात जो काही गुन्हा दाखल झाला याची चौकशी कोणी केलेली आहे सगळी? म्हणजे CIDचे 3 IPS अधिकारी होते आणि 2 DYSP, 5 लोकांची कमिटी होती ती. तुम्हाला समाधान आहे तुमचं त्यांच्यावरती कारवाई करण्यात? त्यांनी जिनियन्स इन्क्वायरी केली आणि त्यांनी शासनाला अहवाल सादर केला आहे. नाही, पण यांच्यावरती जो काही गुन्हा दाखल झाला याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भाग्यश्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीच मी तक्रार केली होती. झाली म्हणजे तुम्हाला यश मिळालं असं वाटतंय का? मला याचा विषय नाही, मी सर्वोच्च न्यायालयातच जाणार आहे. शासनाने केलं, शासनाने केलं ते चुकीचं केलेलं नाही आहे, पण मी असंही सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहे. मी आजही माझी पिटिशन कोर्टात आहे यांच्यावर फौजदारी दाखल करण्यासाठी. तुम्हाला असं वाटतंय की जो काही अन्याय झाला होता या कारवाईने तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतंय तुम्हाला? मिळेल ना, सर्वोच्च न्यायालयाकडनं 100% मिळेल. यांनी एवढे खोटे पेपर लावले कोर्टामध्ये, ते आजही रेकॉर्डवर आहे कोर्टाचे. सगळे पुरावे तुमचे? सर्व पुरावे म्हणजे त्यांचे डिपार्टमेंटचेच आहे, माझा काहीच पेपर नाही त्याच्यात. असं तुम्हाला कधी वाटलं होतं की आपल्याला जेलमध्ये जावं लागेल किंवा असं कधी असं स्वप्न पडतं का जेलमध्ये जावं लागेल? अशी प्रवृत्ती आली एखादी. माझी डिपार्टमेंट 40 वर्षापासून संबंध आहे, पण असे अधिकारी मी पहिल्यांदा पाहिले माझ्या लाईफमध्ये का असे कामं करतात म्हणून. तुमचा मूळ व्यवसाय उद्योग काय आहे तुमचा? की माझं मोठं ड्रॉइंग स्कूल आहे आणि गव्हर्नमेंट सप्लायचं काम आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कोणाच्या तरी राजकारण्यांच्या पोटात दुखलं आणि त्यातनं हे सगळं षडयंत्र असू शकतं ना. जोपर्यंत पुरावा नाही म्हणून मी काही बोलत नाही, पुरावा येईल त्या दिवशी तेही बोलेल. कोण असू शकते? कुणी असेल ना, जिल्ह्यातलेच असतील ना, बाहेरच्यांना काही त्रास होत नाही, त्रास जिल्ह्यातल्याच लोकांना होतो ना. तर हे होते सुनील झवर. आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. एक राजकीय षडयंत्रापोटी आपल्या विरोधात ही कारवाई केली गेल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र भाग्यश्री 9% यांनी ज्या काही आपल्या विरोधात चौकशा केल्या त्या सगळ्या बोगस होत्या आणि याच्या संदर्भात आपल्याजवळ कायदेशीर पुरावे असल्यामुळे आपण त्याची तक्रार शासनाकडे जशी केलेली आहे तसं न्यायालयात देखील दाखल केलेलं आहे आणि आपल्याला न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा सुनील झवर यांनी व्यक्त केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.